नमस्कार मैत्रिणींनो. तर विद्या कातुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. तर आजपासून आपल्या चॅनलवरती लाँग पण व्हिडिओज येणार आहेत. तर त्याआधी ना आज आम्ही गेलो होतो संगमनेरला. तर खूप सारी गर्दी होती आणि आज आम्हाला करायचे होते जोडवे. तर धोंड्याचा महिना पूर्ण संपत आला आणि शेवटचे 2 दिवस बाकी होते तेव्हा आम्ही जोडवे करायला आलो होतो. त्यानंतर जोडवे केले. तिघी मिळून आलो होतो, नणंद भावजाई मिळून आलो होतो. तिघींनी पण मस्त छान जोडवी केली आणि पायात पण घालून घेतली. त्यानंतर आहे ना खूप ऊन झालं होतं, मग थोडी शॉपिंग केली, कपडे वगैरे बघितले आणि त्यानंतर खूप ऊन झाल्यानंतर म्हटलं आपण लस्सी घेऊया. तर आपल्या संगमनेरची सुप्रसिद्ध अशी गोंगे लस्सी घेतली आणि लस्सी घेऊन पोटामध्ये छान थंडावा निर्माण झाला होता. त्यानंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर आहे ना खूप उशीर झाला होता यायला. तर मग संध्याकाळी गायांचं वगैरे आवरलं आणि 7 वाजले होते. तर उजेड पण दिसत होता. म्हटलं आज आपण जांभळं काढूया. तर घरी कोणी पण नव्हतं आणि मग तेवढंच टाईमपास म्हटलं. तर मग जांभळं काढून घेतली आम्ही दोघा-तिघांनी मिळून आणि खूप सारी जांभळं पण खाल्ली. आणि खूप सारी जांभळं पडता येत आणि जांभळांचं आणि पाऊस पडण्याचं काही कनेक्शन आहे का, असं मी यूट्यूबला वगैरे बघितलेलं आहे. तर जांभळांचा खूप सारा सडा पडतो, इथं दुष्काळ पडणार आहे असं म्हणतात. तर ते खरं आहे का माहीत नाही. त्यानंतर संध्याकाळी ना स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तर भाजीला काय करावं सुचत नसतं संध्याकाळी. तर म्हटलं आज आपण सुकटची चटणी बनवूया, मस्त क्रिस्पी अशी. तर इकडे सुकटची चटणी बनवायला घेतली. तर सुकट छान धुवून घ्यायची आधी. काही जणी धूत वगैरे नसतील, पण मी धुवून घेते सुकट करण्याआधी. तर मग छान धुवून वगैरे घेतली आणि इकडे तेलामध्ये छान परतायला टाकली होती मी. कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी धना पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ वगैरे टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. ते सर्व एकजीव झाल्यानंतर आहे ना आपण आपली सुकट टाकायची आणि ती पण छान लो टू मिडियम गॅसवर छान परतून घ्यायची, खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपली सुकटची चटणी एकदम झटपट तयार होते. तर इकडे आहे ना आपली सुकटची चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर आहे ना त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. तर अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर आहे ना जेवणं वगैरे केली आणि 9:30-10 वाजले होते. त्याच्यानंतर आहे ना मला आहे ना केसांना मी जे काल तेल बनवलं होतं ते आज मी लावणार होते केसांना तेल. मला ते केसांना तेल लावून घ्यायचं होतं. तर केसांना तेल लावताना आधी छान कंगवा वगैरे करायचा. त्यानंतरच केसांना तेल आणि छान मालिश करायची आणि संध्याकाळी लावू शकता किंवा केस धुण्याआधी 1-2 तास लावायचे. तर मी आज संध्याकाळीच लावणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर माझ्या व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करत जा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. चलो बाय.